3 स्टार्ट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हर हर महादेव। ओम पार्वती पते हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळ शुभ सकाळ। गुड मॉर्निंग। आणि आजचा रविवारचा दिवस आहे। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या संडे ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कावोज किल्ल्यावरती। हे पालघरमध्ये आहे। पालघरमधून अंदाजे किती 30 ते 35 किलोमीटर लांब असेल। ते बघूया आपण कसं जायचं ते। बस तर इथून 7:45ची आहे, तर आम्हाला थांबायला लागेल। आणि आता वाजलेत 7 वाजले। ते दोघे मी तिकडे गाड्या बघतात। तर मित्रांनो, आम्ही आता बस आपल्या बसची नाही जात, बस 8:30ची होती, तर आम्ही आता रिक्षाने जातो। ते माहीत नाही, हां आम्हाला रूट तर माहीत नाही कसं जायचं ते, तरी पण आम्ही सोबत जातोय। रिक्षाला जायचं आहे, ते घेऊन जातील तिकडे आम्ही जाणार। बघू शकता आता पुढे त्याची गाठ सुरू आहे। मित्रांनो, आज पावसाचं वातावरण आहे, बघू शकता। हे बघा, रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे। आणि आमचा त्या पावसातून प्रवास चालू आहे। आता चालत चालत जातोय आम्ही। अजून गडाच्या पायथ्याशी गेलो ना, अजून गेलो की तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये। हे बघा, म्हात्र बाबा बघायचे चाललेत। बाबा बघा कसे चाललेत। ओ तात्यानू, कुठे चाललात तुम्ही? डोंगरावर जाताय? थांबा, आम्ही पण येतोय। तर मित्रांनो, छोटा खेकडा भेटला। मनोजला खेकडा भेटला। घेऊन जा मग। चला मित्रांनो, पहिलाच भेटलाय। बघू शकता। आता बघू किती भेटतंय ते। भाजीला संध्याकाळला होय येतील। मनाला भेटला मग ते बघू आम्ही। दगडी उलटू कुठे? तुला सांगत आहे, बाहेर फिरू नको। ही माणसं आहेत ना, तुला नेतील आणि भाजी करून टाकते तुझी। सांगून त्याचं आहे। आता तू बाहेर फिरताय। इकडे 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 बाहेर बाहेर येडा गुच्चा येडा काढला। असं नसतं करायचं बाबा। चला आज जाऊ दे, एकादशी आहे। तर चला मित्रांनो, आम्ही आता सर्वजण आता सोबत निघालोय।
अरे हा बघ दुसरा खेकडा, हे दुसरा खेकडा बघ. हे काठी दे काठी दे काठी दे काठी मार. अरे काय यार मोठा होता मोठा होता. हा बघा तलाव आहे. ह्या तलावामध्ये आम्ही मनोजला डुबवणार येते. हे आपला ड्रोन सोड, ड्रोन कॅमेरा सोड ना वरती. तर मित्रांनो मस्त आहे की पाऊस लागतोय बघू शकता तुम्ही. एकदम गाव सारखं वातावरण आहे. इकडे बघा कोकणामध्ये जसे आपण भात शेती करतो तशी ह्या ठिकाणी पण भात शेती करतात. बघू शकता ही बघा. मित्रांनो ह्या दोघी जणी जाता जाता आवण काढायला. स्वप्न जातेच ना आवण काढायला. आवड चला पाऊस तर लागतोय आणि एक मजाच वेगळी भिजायची. कारण तो भिजत नाही. आम्हाला वरती चढायचं आहे. आम्ही येतेही थोडा आनंद घेणार भिजण्याचा. चला तर मित्रांनो बघू शकता इकडे भात लावून झालेलं आहे. भात लावून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. बघा तिकडे डोंगर दिसतोय. तिकडे आपल्याला जायचं किल्ल्यावरती. आता धुकं आहे त्यामुळे आपल्याला काय क्लिअर दिसत नाही. चला कोण आई शप्पथ. गूगल मैप. देखो गूगल मैप. हे गूगल इधर से जाने का भाई. अभी इधर तो खतरा है इधर से. खतरा क्या खाई है इधर तो. देखो उधर तो पहाड़ बड़ा पहाड़ है और इधर से कैसा जाने का अभी. अब यहाँ से वहाँ रस्सी लगाने का और ऐसा रास्ते हुए जाने का उसको. इधर क्या रस्सी लगेगा. चला आपण आता दुसरा रस्ता आपण चला आपण आता दुसऱ्या रस्त्याने जाऊया. अभी 40 वर्ष एक रस्ता बंद झाला म्हणून दुसरे रस्ते आहेत आपल्यासाठी. आता नाही आपण घाबरत नाही हो. चला मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या साईडने खाली उतरलोय आणि नदीतून जातोय. बघू शकता पाणी पण जास्त आहे. तरी मग आपल्याला गावच्या ठिकाणी आपण आपला अंदाज भरपूर आहे तर आपण ही नदी पार करू शकतो. जा पहिली बारक्याला पाठव. मी पहिला पोहून येतो. हे ज्याला पोहून आहे त्यानेच जा पहिला. सपना तू नको जाऊ. याने काठी बाहेर काढली. हे मान चला मित्रांनो आमची नदी पार झालेली आहे. नदीमध्ये एवढी पण मोठी नदी नाही म्हणता येणार. तरी सपना घाबरते. कारण काय मित्रांनो अशा किती पण आपल्याला नद्या पार करायचं असेल तर आपल्या कोकणी माणसाला अनुभव आहे आणि मोठा असा अनुभव आपल्या कोकणी माणसांना आहे. सपना अजून काय बोलू शकतेस तू. हवा दमली. एवढं चढूनच दमली ते. चला आम्ही आता आलोय वरती. हे बघा मित्रांनो इथे डॅम होता मोठा. त्याला आपण धरण म्हणता येईल. 2021 मध्ये तो धावला. आणि हा मधून आरलेला आहे रस्ता. इथे रस्ता होता वरतून जायला. आता मी इथे लाकडाचा ब्रिज बनवतोय. हा तिथे 2 दिवसात. हा 2 दिवसात ब्रिज बनवून टाकूया. इथे लाकडाचे सगळे तोडून मनाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मी साहिलला दिलाय. माझ्याकडे यान दिला ना. मी याच्याकडे दिलाय. चला आम्ही त्या डोंगरावरती जातोय. डोंगरावरती अजून पण थोडं धुकं आहे. वरती किल्ला आहे बघा. सपना काय करते. उडी मारते त्याच्यात. ती जाऊ दे ना तशी तर तुटले आहेत.
हे बॅटरी दाखवू, ही बघा बॅटरी आहे. बॅटरी दाखवू. वावला मित्र वावला बघा. काय रे माने एवढ्याच्या पाण्यामध्ये वाहशील तू. खेकडी पकडूचा आणि आता लोक ह्यालाच पकडूचा. तर मित्रांनो आमच्या आता खरी ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. बघू शकता. चला बघा सुरुवात केलेली आहे आम्ही. अजून एक आमच्यासोबत होता ग्रुप, तो पुढे गेलाय. त्यांना बोलव तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागून येतो. चला हे रस्ते आपल्या कोकणी माणसासाठी एवढे काय ही नाही, आपल्याला अनुभव आहे त्यातला. हे चला पाऊस जास्त लागतो मित्रांनो, तरी पण हे बघा रस्ता पुढे चुकण्यासाठी म्हणजे चुकू नये त्यासाठी ते मार्किंग केलेलं आहे. एक निशाणा लावून ठेवलेला आहे. चला त्या झाडा झुडपातून चाललोय वरती. तर मित्रांनो हे बघू शकता आमच्या पुढे दुसरा एक ग्रुप आहे, त्यांना मी आता जॉईन झालो आहे. बघू शकता ते पण ट्रेकिंग करत आहे. त्यांचा मोठासा ग्रुप आहे. व्हिडिओ येईल बघा यूट्यूबला, संडे ब्लॉग. हां बघा तिथे मोठा असा झाड पडलाय. ही बघा म्हातारी कशी चालते. ही बघा म्हातारी. मित्रांनो बघू शकता इकडे धबधबा लागला आम्हाला. हा बघा थोडा पाऊस जोरात पडला त्यामुळे पाणी भरपूर आहे इकडे. बघू शकता पाणी भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. हे त्यांचं फोटोशूट चालू आहे इकडे. इकडून जाय का. तर मित्रांनो दुसरा जो ग्रुप होता तो इकडे फोटोशूटसाठी थांबलेला आहे पुढे. तर आता मी परत जॉईन झालो आहे. तर बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे चेहरे दाखवतो मी. तर बघा चला ये पटकन चल पटकन चल लवकर लवकर. चला 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 हे लवकर. हे चला आम्ही पण आता त्यांना त्यांच्या ग्रुपला जॉईन झालोय. आता निघालो जायला. मित्रांनो पाऊस जोरात लागतो आणि आमचा जो अर्धा ग्रुप आहे सोबत जे जॉईन झाले ते मागे आहेत. ते थोडंसं ट्रेकिंग बाकी आहे आणि पोचणार मग. माझा मनोज दमलाय बसला. खूप आहे उंच मित्रांनो. आम्ही वरती आलो आहे, अर्ध्यामध्ये आलो आहे. बघा वारा किती सुटला आहे बघा. छत्री पण उडते आणि त्यासोबत सपना पण उडते. चला हा बघा मस्त एक नजारा आहे, बघू शकता. पावसाच्या सुट्ट्या पण एवढ्या जोरात पडतात ना, आता कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो एवढा पाऊस लागतोय की रस्त्याला बघा किती पाणी आहे, बघू शकता तुम्ही.
पाणीच पाणी. त्या पाण्यातून चालायचं किंवा चढायचं झालं तर भरपूर अशी कठीण परिस्थिती आहे. तरी पण आम्ही त्या परिस्थितीला आम्ही सामोरे जाऊन गड पार करतो. बघू शकता असे रस्ते किंवा असे डोंगर रस्त्याच्या वाटांमधून जाणारा रस्ता हे फक्त आपले कोकणी माणूसच सांगू शकतात. चला चला मित्रांनो, आमचं दर्शन झालं आहे आणि आता वरती चढायचं आहे. चला बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. मित्रांनो पहिल्या काळातील तोफा बघू शकता तुम्ही. कुठे गणपती? तो पाण्यासाठी इथे खडक आहे, टाका आहे, बघू शकता. चला आम्ही तर आता मंदिरात चाललो आहे. बघा तिकडे मंदिर आहे. तर मित्रांनो बघू शकता पहिल्या काळातील जाते वगैरे इकडे आहे. कलबत्ता माहिती दिलेली आहे, बघू शकता. स्टार्ट. किल्ला शिवाजी आज कसा शिरला. रायगड पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आज कसा शिरला. रायगड पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आज कसा शिरला. रायगड पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आज कसा. पाण्या वाजवतोय कोयता धम धम. 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 उभी गया पोराला उभी केली होती दाराला. माता पार्वती लिंगराला शंकर तापला भूपला मारील बालाला. शंकर मारील बालाला. पूर्ण ना ते बोलत राहा. तिने बनविला तो बाळ. तिने बनविला तो बाळ. तिने बनविला तो बाळ. निज पुन्हा त्याला सजीवतीनं केलं. त्याला सजीवतीने केलं. त्याला सजीवतीने केलं. सोडू तू आतमध्ये त्याला कोणी मोठा जरी आला. सोडू तू आतमध्ये त्याला किती मोठा
शेजारीत आला शंकर तापला खोपला मारील बाळाला शंकर तापला खोपला मारील बाळाला खोपला मारील बाळाला शंकर तापला कमाल केली झोप शंकराची उडविली झोप शंकराची उडविली झोप शंकराची उडविली मध्ये तुला यान म्हणून अडविली असं म्हणून अडविली असं म्हणून अडविली तेव्हा राग त्याला आला गडी युद्धास तयार झाला त्याला राग गडी युद्धास तयार झाला शंकर तापला खोपला मारले बाळाला खोपला मारील बाळाला शंकर तापला खोपला मारील बाळाला उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला शंकर तापला खोपला मारील बाळाला शंकर तापला खोपला मारील बाळाला शंकर चला मित्रांनो, आम्ही आता फायनली चाललोय वरती. तर आता थोडंसं बाकी आहे, थोडं बाकी आहे ते बघा. तर मित्रांनो इथे पाणी साचलंय, पाणी जाण्यासाठी थोडा रस्ता करूया जेणेकरून पाण्याला म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग एक खुला होईल. तिकडे तो बघा जातोय थोडं पाणी. डॉक्टर कपिल भेंद्रे यांचं एक पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी या किल्ल्याबद्दल या त्यांची ग्रंथकथा आणि त्याचे इकडचे स्थानिक लोक हे करतात. म्हणजे इकडच्या गावाल्या लोकांमध्ये ना त्याची एक गोष्ट ऐकली जाते त्यांच्यामध्ये की हा जो हनुमान आहे ह्याला पाणी लावल्यावर गावाचे संकट निघून जातात म्हणून ते पाण्यामध्ये आहे का? तेवढं असं हे पाणी कधी पावसामुळे झालंय वर्षाचे 12 महिने पाणी. इथं बंद कर हवा पाण्यात. हे बघा पहिली बांधणी बघा मित्रांनो, तुम्ही बांधणी करू शकता. हवा सुटले वरती, जोरात असा वारा लागतोय. तिकडून पूर्ण खालचं सर्व वातावरण दिसतंय. चला मित्रांनो, आम्ही आता घर सर केलेलं आहे फायनली, बघू शकता. बघा खालचं वातावरण बघू शकता. थोडं काय दिसत नाही त्यामुळे मित्रांनो, काय दिसत नाही खालचं वातावरण बघा. हा बघा मंदिर बघा या. हा बघा मंदिर. काय मित्रांनो, धुक्यामुळे खालचं काय दिसू शकत नाही, पण असतं तर तुम्हाला खालचं वातावरण एक नंबर. चला आज आपल्या वरती जायचं आहे. हे बघा मित्रांनो, हनुमानाचं मंदिर बघा वरती आहे. चला मित्रांनो, आम्ही फायनली आता पार केलाय. आमच्या पुढचा जो ग्रुप होता ते पण आले. व्ह्यू तर काय दाखवू शकत नाही खाली धुका असल्यामुळे.
मला वाटलं तर सांगा. चला मित्रांनो, आता आम्ही इथे खाली तर आलो आहे, तर बोललो आता का 2 आव्हान तरी काढूया, 2 मूठ तरी बांधूया. म्हणून हे बघा सर्व पोरं कामाला लागलेत. तर आव्हान काढतात. चला मित्रांनो, आम्ही आता फायनली खाली उतरलो घर. तर व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.